Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are seeing part 2 of 8th standard English lesson Miss Slippery. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मिस स्लिपरी या लेसनचा पार्ट 2 बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच द स्कूल. सो आतापर्यंत आपण सायलीबद्दल बघितलं की सायलीला कशा प्रकारे तिच्या क्लासमधले जे क्लासमेट्स होते ते चिडवायचे, त्यामुळे ती फार अशी डिप्रेस्ड राहायची. आणि दुसरं एक कारण म्हणजे तिच्या घरची जी सिच्युएशन होती, तिच्या आईवडिलांचे नेहमी भांडण चालायचे, त्यामुळे सुद्धा तिचा अभ्यासावर आणि तिच्या ओव्हरऑल कॅरेक्टरवर त्याचा परिणाम झालेला होता. पुढे काय झालं ते आपण बघत आहोत की त्या दिवशी बेल ऑलरेडी झालेली होती जेव्हा सायली शाळेमध्ये पोहोचली, म्हणजे तिला उशीर झाला होता. द टीचर वॉज इन द क्लासरूम, आणि टीचर क्लासरूममध्ये पोहोचलेल्या होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. सायलीने अंदर यायची परमिशन मागितली. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. So टीचरने सायलीला आत येऊ दिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. फ्रॉन म्हणजे काय तर आठ्या पडल्या, आणि त्या सायलीला म्हणाल्या की क्लास झाल्यानंतर तू मला टीचर्स रूममध्ये येऊन भेट. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. आता टीचरचा आवाज काही असा चिडचिडा नव्हता किंवा रागाचा सुद्धा नव्हता. आवाजावरून तरी असं वाटत नव्हतं की टीचरला राग आलेला आहे. येट ॲन अननोन फिअर मेड मी नर्वस. पण तरीही एका अनामिक भीतीने मला म्हणजे सायलीला नर्वस केलं. सायली घाबरून गेली. रिअश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी, आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिस्टंट स्टेप. स्वतःला दिलासा देत, रिअश्युअर करणे म्हणजे दिलासा देत, स्वतःला सायली दिलासा देत होती की त्या एक काइंड हार्टेड टीचर आहेत, म्हणजे चांगल्या मनाच्या, दयाळू मनाच्या आहेत, आणि त्या मला पनिश करणार नाही. तर असा विचार करत स्वतःला दिलासा देत सायली जी आहे ती हेजिस्टंट स्टेप टाकत म्हणजे संकोचत टीचर्स रूममध्ये पोचली. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क्ड मी टू सिट बाय हर साईड. टीचरने सायलीचं स्वागत स्माईलने केलं, म्हणजे हसून स्वागत केलं, आणि तिला म्हणजे सायलीला आपल्या बाजूला बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साईज इन टू सॉफ्ट्स. टीचरचा आवाज इतका प्रेमळ होता, इतका हळुवार होता की सायली जी घाबरलेली होती, साईज म्हणजे एक प्रकारे उसासे टाकत होती, ती आता रडायलाच लागली. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड सेड. टीचरने मग आपली चेअर, आपली खुर्ची सायलीजवळ ओढून घेतली. सायलीच्या डोक्यावर थोपटत त्या म्हणाल्या, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. माझ्या बाळा, तू का बरं रडत आहेस. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तर तुला एक शब्दसुद्धा बोलली नाही, मग तू का रडत आहेस. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड. बराच वेळ थांबल्यानंतर टीचर कंटिन्यूड म्हणजे पुढे बोलू लागल्या. टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. मला सांग तुझं प्रॉब्लेम काय आहे, तुझी समस्या काय आहे. कन्फाईड इन मी. कन्फाईड म्हणजे काय तर तुझ्या मनातलं काय ते मला सांग, तुझं सिक्रेट माझ्यासोबत शेअर कर. ऑर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का. अशा प्रकारे टीचरने तिला विश्वास दिला. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. सायली म्हणते की अचानक एक रेअर थ्रिल म्हणजे आनंद माझ्या संपूर्ण शरीरामध्ये उसळला. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. काही क्षणासाठी सायलीला वाटलं की टीचरच्या गळ्यात पडावं आणि खूप खूप रडावं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. नक्कीच सायलीने तसं तर केलं नाही, बट सायली आपल्या टीअरफुल आईज म्हणजे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी टीचरकडे बघतच राहिली. टेंडरली टीचर कंटिन्यूड. अतिशय हळुवार आणि प्रेमळपणाने टीचर पुढे बोलत राहिल्या. डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. इट मीन्स एल्डर सिस्टर. तुला माहिती आहे का गं, दीदी म्हणजे काय. दीदी म्हणजे मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. मग तू तुझ्या बहिणीला तुझे ट्रबल्स म्हणजे तुझ्या समस्या सांगणार नाही का. टीचर सायलीला विश्वासात घेत होत्या. अमिट सॉब्स आय सेड. मग रडता रडता सायली म्हणाली, द गर्ल्स कीप टीजिंग मी. शी लाफ्ड. व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम. सो रडता रडता सायली म्हणाली की त्या वर्गातल्या मुली मला कायमच चिडवत असतात, म्हणजे वर्गातल्या मुली मला नेहमी त्रास देत असतात, चिडवत असतात. त्यावर टीचर हसल्या म्हणाल्या, व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम. मग तू त्यांना का घाबरते. इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. जर तू अशीच रडत राहिली तर त्या तुला अजून चिडवतील. सो इग्नोर देम. हू इज युअर फ्रेंड. मग टीचर म्हणाल्या की एक काम कर, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझी कोणी मैत्रीण आहे का.
आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल. सायलीने नकारार्थी मान हलवली. टीचर हसल्या. इट सीम द टीचर हॅड पोअर्ड हर स्माइल इन टू माय आईज. लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. असं वाटत होतं की टीचरने आपली स्माईल सायलीच्या डोळ्यांमध्ये ओतली आहे. टीचर म्हणाल्या, मग तुला माझी मैत्रीण बनायला आवडेल का? द बेल रँग. शी रोज. तितक्यात बेल झाली आणि टीचर जायला उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, शी सेड. सायलीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत टीचर म्हणाल्या, लिसन, यू आर अ सिस्टर ऑल राईट. नाव यू आर अ फ्रेंड टू. ऐक, तू आधीच सिस्टर होती, म्हणजे आधीच मी तुला बहीण मानलं, आता तुला फ्रेंडसुद्धा मानलेलं आहे. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव्ह. पण मला माझे मित्र हे ब्रेव्ह आवडतात. ब्रेव्ह म्हणजे कुणालाही न घाबरणारे, असे मला माझे मित्र आवडतात. यू आर गॉट टू ट्राय टू बी ब्रेव्ह. त्यामुळे तुलासुद्धा ब्रेव्ह बनावं लागेल. तुलासुद्धा सर्वांना घाबरणं सोडून द्यावं लागेल, टीचर सायलीला म्हणाल्या. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट अश्युअर्ड माय लिटिल पाल. माझी छोटी मैत्रीण, मी नक्कीच आणि नेहमीच तुझ्या बाजूला तुझ्यासोबत उभी असेल, मी तुला आश्वासन देते. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. आता उठ आणि तुझ्या क्लासमध्ये जा, असं सायलीला टीचर म्हणाल्या. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स. सायली इतकी एक्सायटेड झाली होती की तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता आणि कानंसुद्धा लाल झाले होते. नेवर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव्ह ऑन मी दच, अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली एक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर, अ फ्रेंड. याआधी कोणीही इतकं प्रेमाचा वर्षाव, लॅविश म्हणजे काय तर वर्षाव करणे, इतका प्रेमाचा वर्षाव माझ्यावर कधीही कोणीही केला नव्हता. आणि इथे माझ्या टीचर होत्या ज्यांनी एकाच वेळी मला सिस्टर म्हणजे बहीण आणि फ्रेंड म्हणजे मैत्रीण म्हणून एक्सेप्ट केलं होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. माझ्या आनंदाला तर म्हणजे सायलीच्या आनंदाला पारावारच उरलेला नव्हता. आय वॉन्टेड टू चकल, टू ब्रस्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर. तिला आज हसावं वाटत होतं आणि हसतच राहावं वाटत होतं. अनकंट्रोल्ड लाफ्टर म्हणजे न थांबता कंटिन्यू हसत राहावं असं वाटत होतं. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास. पायाला पंख फुटल्यासारखे मी धावत धावत माझ्या वर्गामध्ये गेली. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्हेरिया. आणि लवकरच मी एका रिव्हेरियामध्ये म्हणजे ड्रीमी स्लीप, दिवा स्वप्न, त्या स्वप्नामध्ये हरवून गेली. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास्ट टाईम वॉज टीजिंग मी. मी हे सुद्धा विसरून गेली की मी अशा एका क्लासमध्ये बसलेली आहे जिथे अशा जंगली मुली आहेत आणि ज्यांचा फेवरेट पास्ट टाईम, सगळ्यात फेवरेट काम काय, मला चिडवणे. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी. तर ब्रेकच्या दरम्यान ज्या वॉटर बॉटलमधून सायली पाणी पित होती ती तिच्या अंगावर पडली. अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड. आणि सायली पूर्णपणे भिजली. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. अगदी समोर माया आणि चंदा उभ्या होत्या. जेव्हा त्यांनी बघितलं की सायलीच्या अंगावर बॉटल सांडली, त्या पोट धरून जोरजोरात हसू लागल्या. चंदा टीज्ड. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप. चंदा चिडवत म्हणाली की अरे स्लिपरीच्या स्लिपरी हातांमधून बॉटल स्लिप झाली. स्लिप स्लिप. अँड नाव लेट्स वॉच द फन, सेड वीना. आणि वीना म्हणाली, अरे चला बघा, आता मजा बघा. आय वॉज स्क्विझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. सो सायली त्या आपल्या ड्रेंच झालेल्या म्हणजे ओल्या झालेल्या फ्रॉकवरून पाणी झटकत होती. पाणी झटकताना तिने टीचरचे शब्द आठवले. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. सायलीने त्या मुलींकडे पाठ फिरवली आणि त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दे वेअर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे. त्या मुली गोंधळून गेल्या आणि निघून गेल्या. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. अशा प्रकारे सायलीला जिंकल्याचा आभास झाला. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. त्या दिवशी शाळा संपायच्या आधी पुन्हा एकदा टीचर वर्गामध्ये आल्या आणि सायलीला म्हणाल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. टीचर म्हणाले की बघ, आजपासून वर्गामध्ये रजिस्टर, चॉक आणि डस्टर आणायची जबाबदारी मी तुला देते. कम टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक टू द टीचर्स रूम. आता ही चाबी घे आणि या नोटबुक टीचर्सच्या रूममध्ये घेऊन जा. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. यांना मोजून माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. आज द पिओन टू शो यू माय ड्रॉवर. आणि पिओनला विचारून माझं ड्रॉवर कुठे आहे हे माहिती करून घे. अशा प्रकारे सायलीला टीचरने काम दिलं. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. नेहमी सायलीचे थरथरणारे पाय आज एका चमत्कारिक शक्तीने भरून गेले होते. आय रश्ड एन्थुसियास्टिकली अँड कम्प्लिटेड द असाइन जॉब इन अ जिफी. सायली अतिशय उत्साहात गेली
आणि तिला असाइन केलेला जॉब, तिला दिलेलं काम तिने मस्तपैकी एकदम मजेत आणि घाईघाईत पटकन करून टाकलं. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. जेव्हा काम झाल्यानंतर सायलीने टीचरच्या टेबलवर चाबी नेऊन ठेवली तेव्हा टीचर सायलीकडे बघून हसल्या. सायलीसुद्धा टीचरकडे बघून हसली. I was thrilled from top to toe. I felt my little heart inflate with pride. त्या दिवशी सायली वरपासून खालपर्यंत नखशिकांत अत्यंत आनंदून गेलेली होती. तिला वाटत होतं की तिचं छोटंसं जे हृदय आहे ते अभिमानानं आज फुलून गेलेलं आहे. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मुव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. तिच्या अजूनही ओल्या असलेल्या फ्रॉकमध्ये इकडे तिकडे जाण्यामध्ये तिला कुठलाही संकोच ऑकवर्डनेस आज वाटत नव्हता. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. आणि आज घरी जातानासुद्धा तिच्या मनात भीतीचा लवलेशही उरला नव्हता. अशा प्रकारे मित्रांनो ही होती स्टोरी मिस स्लिपरी, ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. तर त्यांच्या स्टोरीजमधून ही स्टोरी ॲडॅप्ट केलेली आहे. मित्रांनो आय होप तुम्हाला सेकंड पार्टसुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.